सध्या आपण अंजनगाव खेलोबा या ठिकाणी उपस्थित आहोत. काल शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता. दिवसभर प्रशासनानं देखील यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण रात्रीनंतर मात्र जो काही लाठीचार्ज आणि दगडफेक झाली त्यामध्ये काही युवकांना मार लागलेला आहे. त्या युवकाच्या आपण त्या घरी आपण या ठिकाणी उपस्थित आता झालेलो आहोत. नेमकी परिस्थिती काय आहे की या ठिकाणी जो काय प्रकार घडलाय तो आपण त्या युवकाकडनं ऐकून घेणार आहोत. त्याचं काय म्हणणं आहे हे देखील त्याच्याकडनं जाणून घ्या. काय नाव तुझं? शिवतेज शरद गोरे. काय नेमका रात्री प्रकार झाला? नेमका आम्ही त्यांचा लाठीचार्ज चालू होता. त्यांनी लाठीचार्ज चालू झाल्यानंतर आम्ही घरात बसलो होतो. म्हणजे आम्ही काय बाहेर आलो नाही काय नाही. आणि त्यांनी डायरेक्ट आले आणि दरवाजावर तोडफोड डायरेक्ट चालू केली. त्यांनी दगडफेक केली, लाठी सगळे हे केलं, दरवाजा फोडला आणि आम्हाला 5 जणाला 12 जणांनी मारलं. 5 जण कोण कोण होतात? मी शिवतेज तुझं नाव गोरे, काय? शिवतेज गोरे, हा. अनिकेत जाधव, शुभम गडेकर, राहुल ठेंगल आणि मल्हारी देवकते. बर, आता तुला कुठं कुठं लागले ते? मला आता पूर्ण पायाला पण लागलंय. हा हा पूर्ण पाय म्हणजे फ्रॅक्चर झालाय पूर्ण पाय. बर चालता पण येत नाही, म्हणजे पाय पण टेकता येत नाही, खाली पाय टेकता येत नाही. बर. मग आता इथं पुतळ्याला विरोध केला असं म्हटलं जातंय, काय नेमकं? ते काय माहिती नाही, पण आम्ही घरात बसलो होतो. आम्ही काय म्हणजे त्यांच्या आद्यात पण नाही, कशातच नाही. त्यांनी आम्ही घरात बसलेलं असताना ती मुलं फक्त इकडे आली म्हणून त्यांनी आम्हाला येऊन मारलं सगळ्यांना, 5 जणांना. बर हा. बर. तर आपली काय नेमकं मावशी काय झालं नेमकं? काहीच मला कळत नाही जास्त. फक्त मला असं घरात येऊन 10-12 जण पोलिसांनी मारलं. बर. किती मुलं काय करत होती घरात? काय नाही, भेब्याने आलेली घरात बसले. बर. घरात येऊन पोलिसांनी जास्त कवडाला कडी लावली असताना सुद्धा त्यांनी दगडफेक करून किंवा हे असं म्हणजे धक्का देऊन जोरात दगड हाणून मारून त्यांनी दरवाजाला फोड करून लेकराशीला आमच्या मारहाण केलेली आहे. बरोबर. बर. मग आता हे चुकीचं सगळं घडतंय असं वाटतंय का तुम्हाला, की काय मागणी काय आता तुमची? फक्त एवढं करायला नाही पाहिजे होतं, एवढंच मला. एवढं करायला नाही पाहिजे होतं, पोरांना मारायला नाही पाहिजे होतं, ही भावना आहे फक्त. बर. आमच्या घरापाशी लेकराशीला एवढं मारायला नाही पाहिजे होतं, हेच मला म्हणायचं. दरवाजा तोडून मारलाय त्यांनी आम्हाला. दरवाजा तोडून मारलाय. आम्ही आद्यात मध्यात नसताना त्यांनी आम्हाला दरवाजा तोडून मारलाय. तुम्ही बघा दरवाजा तोडला. बर. हा. आतलं घरात सामान पण नीट ठेवलं नाही. तुम्ही सगळं सामान पण बघू शकता आतमध्ये कसं केलं त्यांनी. हा. हो सामान आत घरात येऊन हो, आत घरात येऊन 12 आपण जणांनी आतल्या मारलं. घरातली परिस्थिती बघूया. ते बघा, मुलांच्या चपल्या वगैरे इथंच आहेत पडलेले, आणखी मारलेले. हो बघा, भिताडा तोड चिरले, पूर्ण भिताडा तिकडे पण चिरले. आतमध्ये बघा कपाट वगैरे सगळं बसलंय. हो बघा. आम्ही भीतीने इथे बसलो तर आम्हाला इथे येऊन त्यांनी आतमध्ये मारलं. बर. हो. ते रात्री जो काय लाठीचार्ज झालाय तो पोलिसांनी, आता इथले युवक आहेत ज्यांनी ज्यांनी आता त्या प्रसंगाला सामोरं गेले, त्यांचं म्हणणं आहे की आता हे घर तोडून आणि आत घरात मध्ये येऊन पोलिसांनी लाठीचार्ज केला, दगडफेक केली असं म्हणलं जातं. खरं तर पोलिसांकडे बघायचं म्हणलं तर सदरीक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं ब्रीद वाक्य घेऊन पोलीस कार्यरत करत असतात. पण अशा परिस्थितीत जर असे प्रसंग होणार असतील तर निश्चितपणानं इथले जे जनभावना आहेत त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही असं चित्र दिसते. आणि आता सकाळपासून आपण अंजनगाव खेलोबा या ठिकाणी आहे. दोन्हीकडची परिस्थिती पाहिली तर तसं समाज आक्रमक शांततेच्या भूमिकेत आहेत आणि शांततेनंच हा प्रश्न मिटावा अशी सुद्धा सगळ्यांची भूमिका आहे. रात्री जो काय प्रकार घडला आता तो मुलांना त्रासच असन, काही जणांचे हात फ्रॅक्चर झालेत, काही जणांचे पाय फ्रॅक्चर झालेत. आणि त्याचा आता फक्त मराठा समाजाचं नाही तर बहुजन समाजातल्या इतर समाजाकडून देखील त्याचा निषेध होतोय असं तरी चित्र आता अंजनगाव खेलोबामध्ये दिसून येते. काय आता ह्या मुलांना रात्री मुलांना इथं घरात येऊन मुलांनी सांगितलं, काय भावना आहेत? नमस्कार, मी दारफळ सिन्हा. इथून 20 किलोमीटरवरती आमचं गाव. आम्हाला असा सोशल मीडियावरून मेसेज पोहोचला, त्यानंतर आम्ही त्वरित सगळे तरुण बांधव निघालो. आम्ही जरी मराठा असलो तरी सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या पण गावात राहतात, ह्या पण राहतात, आमचे नातेवाईक ह्या गावात आहेत. प्रत्येक गावोगावी ग्रामदैवत असतात. इथल्या पण लोकांनी, मराठीच्या असू द्या, दलित असू द्या, एवन प्रत्येक जातीच्या लोकांनी खेलोबाचं मंदिर हे ग्रामदैवत मानलेलं आहे. आम्ही पण आमच्या तर्फे तेलाचा डब्बा देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत.
तुम्ही मोठ्या मनानं शिवाजी महाराजांची जर मूर्ती स्थापन होत असेल तर तुम्ही 1 गुंठा 2 गुंठा द्यावी, त्याच्या बदल्यात ग्रामपंचायतीकडून दुसरीकडे मागणी करावी तुमच्या देवस्थानासाठी. एवढी माझी. आता हा ग्रामपंचायतच्या जागेत आहे का देवस्थानाच्या आहे का BNC मध्ये आहे याची काय आम्हाला कल्पना नाही. याची शहानिशा प्रशासनानं करावी, जेणेकरून कुठलाही उद्रेक होऊ नये, जीवितहानी होऊ नये. इथं आता प्रशासनाकडून जे हा प्रकार झालेला आहे तो आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही बरेच जण आलो. आम्हाला रात्री पण आम्ही 2:30 वाजेपर्यंत ज्यावेळेस SP साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुतळा हटवणार नाही, त्याच वेळेस आम्ही आमचं घर गाठलेलं आहे. आणि परत आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आज आम्ही आणखीन एक भक्कम मावळा म्हणून आम्ही इथं पुढे आलेलो आहोत. याच्या पुढे काय झालं तर आम्ही किंचित पण, आज आमचा स्वभाव जरी महात्मा गांधी असेल तर भगतसिंग व्हायला आम्हाला पण वेळ लागणार नाही. याचं प्रशासनानं गांभीर्य घ्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आता युवकांच्या बाबतीत हा प्रकार झालेला आपण पाहिलेला आहे. आता महिला आपल्यासोबत काय असणार आहेत? इथून एक जवळपास 100 मीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आहे आणि शेजारीच खेलोबा मंदिर आहे. मात्र त्याचे पडसाद 100 मीटर मध्ये काय रात्री झालेले ते आपण ग्राउंड रिपोर्ट मधनं जाणून घेतोय. काय झालं नेमकं रात्री मावशी? आता मुलं बाहेर म्हणून येते तिची बाहेर, मग पोलीस आली म्हणून घरात पळाला आणि पोलीस बका आत शिरली ना आम्हाला मारलं. दरवाजा फोडला, संडासाचा माणसं त्यात शिरली म्हणून दरवाजा तोडला संडासचा. बर गळ्यासनी मारलं, पोरासनी आमच्या बर पोरासनी मारलं. बर तुम्हाला दगड बर ही दगड तुम्हाला लागला? दगड कोणी मारले नेमकी? पोलिसांनी मारली. आम्ही थांबलो होतो इथं, कारण आमची मुलं काही तिकड त्या साईडला होती, काही ह्या साईडला होती, ह्या साईडला होती. मग आमची आता ही सर्व जी मुलं आहेत ही आमची मुलं आहेत. मग आमची मुलं बाहेर दगडांना बरोबर हे पोलिस दगड हाणायला लागल्यावर आम्ही आमच्या मुलांना समजावत होतो, मुलांना पुढे जाऊ नका, मागं सारखा, पुढे जाऊ नका, मागं सारखा. तर मुलं काय म्हणायची, तुम्ही येऊ नका आतमध्ये, तुम्ही आत घरात बसा. मग आम्ही त्या घरात शिरलो की इकडून गाडी आली. गाडी आल्याबरोबर आम्ही म्हणलं, गाडी आली, पोरांनो लाईट दाबत मागं सारखा. पोरं म्हणली बरं. मग पोरं आमची पळाल्यावर 5 पोलीस आली, एका बरोबर 5 जण अशा छत्र्या घेऊन आली आणि त्यांनी दगडफेक केली. आणि त्या समोरच्या आमची पोरं लपलेली होती, 5-6 बारकी होती, काय मोठी होती. त्या छोट्या मुलांना त्यांनी असं धरून बाहेर आणलं आणि मारहाण केली. त्या पोरांना मारहाण केली की मी आणि ही मावशी ओरडलो मागच्या पोरांनो हा या पोरांना लय मारायला लागली ती पोलिस आणि तुम्ही धावा, असं म्हणलं की पोलिसांनी वाकून बघितलं आणि परत ती पोरं गाडीत घातली आणि परत आमच्याकडे रिटर्न आली आणि आम्हाला दाब द्यायला लागली घराने शिरा. आम्ही म्हणलं जोपर्यंत आमची मुलं बाहेर आहे तोपर्यंत आम्ही घरात जात नाही, तुम्हाला काय करायचं ती करा. आणि तसं म्हणल्यावर परत त्यांनी गेलेली माघारी आली आणि परत त्यांनी दगडफेक मुलांना चालू केली. मग मुलांना दगडफेक केल्यानंतर आम्ही पोरांना म्हणलं की पोरांनो लागल एखादा दगड मागे सारखा, तरी पण आमची पोरं त्यांना भेट नव्हती. आणि त्यांनी 7-8 जण येत होती, ती 1-2 येत नव्हती. एका हातात काठी, एका हातात छत्री घ्यायची, खाली वाकून दगड खाऊन हाणत होती ती. हे रात्री खर तर दरवाजा तोडला. परत मुलांना आमच्या सहकार्य केलं, आम्ही पण दगड उचलली परत. हे पोलिसांनी अगोदर उचलल्यामुळे प्रतिकार पोलिसांनी मारलं. तर ही सगळी परिस्थिती अंजनगाव खेलोबा मधली आहे. बर ही सगळी परिस्थिती अशी आहे. आता इथं या ठिकाणी बाथरूमचा दरवाजा कशा पद्धतीने तोडलाय ते आपण बघूया. काय झालं तर रात्री नेमकं? आमच्या बाथरूमचा दरवाजा फोडला पोलिसांनी येऊन आणि परत ना आतमध्ये आमचे शिरलेले काका ते त्यांना घरात किचन मध्ये जाऊन मारलंय आतमध्ये. इतकं पोलिसांनी मारायचं असतं का सांगा तुम्ही? त्यांनी आतमध्ये हो काय ह्यांचाच नवरा होता, ती आतमध्ये गेलेले त्यांना वळून आणले बाहेर. आणि 2 पोलिस धरत होती, एका पोलिसांनी मारले त्या रामा काकाचा तर डोळा कसा त्यांचा लाल झाला, असं मारले पोलिस. तर ह्या सगळ्या इथल्या अंजनगाव खेलोबा मधल्या जनभावना आहेत. काल लाठीचार्ज सुद्धा देखील झाला होता सुरुवातीला, त्यानंतर दगडफेक झाली आणि आता आपण काही वेळापूर्वीच त्या मुलांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या की जो लाठीकाठ म्हणजे हे झालेलं होतं. आणि आता ह्या सगळ्या महिला आणि मुली या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतायत. म्हणजे एकंदरीत आपल्याला क्षण कळत नाही का पोलीस आपल्याला दिसत नाही. शेतातले लोक बोलते त्याच्यावर काय खोट आहे काय? पोलिसां परिस्थिती हलगर्जीपणाने हाताळली थोडक्यात.
तेवढं दक्ष राहिले नाहीत पोलिसांनी किंवा असा प्रकार करायला नको करायला नको होतं. काहीच नव्हतं एवढं. पोलिसांनी करायला नको. पोलिसांनी नको होतं. पोलिसांनी दगडफेक करायला नको होती. पोलिसांनी जर दगडफेक केली नसते का एवढं राजकारण पुढे गेलंच नसतं. बरं. मिटलं असतं ना. पोलिसांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. लाईट विजवायची आणि प्रत्येक ठिकाणी दगड घालायची. प्रत्येक ठिकाणी आणि एका म्हातारला पण दगड लागलाय. लागलाय अभिला काट्यानं पण काठी मोडली एका पोलिसाची तर बरं. इतकं मारलं एका पोरला आमच्या इथं खटावर बसलेल्या. हा इथं खटावर बसलेल्या पोराला काठीनं मारलं. बर चालू राहू. अप टू डेट घे केस घे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, अंजनगाव खेलोबा.